अशा या रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या वातावरणामध्ये प्रत्येकाला काही ना काही चटपटीत आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. काहींना कांदी भजी आठवतात, तर काहींना धपाटे वगैरे असं काहीतरी आठवतं. तर आज त्यातलाच एक प्रकार आज आपण बनवणार आहोत आणि शिवाय तो प्रोटीनने भरपूर असलेला असा पदार्थ आहे. तर वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे खमंग खुसखुशीत मूग डाळीचे धपाटे. तर मूग डाळीचे धपाटे बनवण्यासाठी 2 तास अगोदर ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती. आता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहे. 1 इंच आल्याचा तुकडा यामध्ये चॉप करून घातला आहे. 1 गड्डी लसणाची यामध्ये सोलून घातली आहे आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आहे. आता मिक्सरला याची छान मऊसूत अशी पेस्ट मी बनवून तयार केली आहे. आता आपण चेक करूया किती छान प्रकारे ही मऊसूत अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे. आता ही संपूर्ण पेस्ट आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता ही सर्व पेस्ट काढून घेतली आहे. यामध्ये घालूया 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ. तुम्ही दुसरेही पीठ यामध्ये वापरू शकता. आता यामध्ये मी थोडीशी मूग डाळ जी भिजत घातली ती थोडी मी बाजूला काढून ठेवली होती. 2 चमचे तीळ इथे मी घातले आहे आणि बारीक चिरलेला कांदा. आता घालूया चवीपुरतं मीठ. सोबतच बारीक चिरलेली फ्रेश अशी कोथिंबीर. तुमच्याकडे जर पालक असेल तो देखील घालू शकता. आता यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घातली आहे. जिरे अर्धा चमचा घातले आहे आणि आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वेगवेगळ्या भाज्या आवडत असतील म्हणजे पालक, मेथी त्या देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. त्याने देखील चव अप्रतिम येते. माझ्याकडे भाज्या अवेलेबल नसल्यामुळे यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घातली आहे. आपल्याला थोडंसं पाणी घेऊन याला पुन्हा मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाण्याची गरज लागत नाही, कारण पेस्ट बनवताना त्यामध्ये थोडंसं पाणी आपण वापरलेलं होतं, त्यामुळे आपल्याला खूप जास्त पाण्याची गरज लागली नाही. आता आपलं पीठ छान रेडी झालं आहे. आता आपण धपाटे थापायला घेऊया. तुम्ही कॉटनचा कोणताही कपडा छान स्वच्छ असा धुतलेला वापरू शकता. आता इथे मी रुमाल घेतला आहे जो की कॉटनचा आहे. आता आपल्याला कणकेचा असा एक गोळा तयार करायचा आहे आणि पाण्याचा हात बुडून अलगद अलगद हाताने आपल्याला हे थापून घ्यायचे आहे. आता हा धपाटा छान थापून झाला आहे. त्याला आपण एक होल केला आहे, कारण हे छान प्रकारे भाजलं जाईल यासाठी याच्या मधोमध एक होल करायचं आणि तवा छान गरम करायचा आणि तेलाने देखील ग्रीस करायचा, म्हणजे धपाटे खाली चिकटणार नाही. आता धपाटा यावरती घालून घेतला आहे. एक बाजू छान शेकली गेली आहे. आपण याला पलटी करूया आणि तोपर्यंत ते धपाटं तिकडं भाजत आहे, तर आपण दुसरं धपाटं लगेच थापायला घेऊया. आता आपण याला देखील सुरुवातीला आपण ज्या प्रकारे धपाटं थापलं होतं अगदी त्याच प्रकारे आपल्याला असेच धपाटे सर्व थापून घ्यायचे आहे. अगदी झटपट तयार होतात आणि मधोमध याला होल करायचा आहे. आता आपलं धपाटं खालच्या बाजूने देखील छान शेकलं गेलं आहे. आता याला पुन्हा पलटी करून 1 ते 2 मिनटं याला दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेऊया. तुम्ही तूप, तेल काहीही वापरू शकता. आपले जे धपाटे आहेत ते छान दोन्ही बाजूनी एकदम खरपूस भाजलं गेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे. अगदी पाहिजे तसं धपाटा आपलं बनवून तयार झाला आहे. आता आपण लगेच दुसरा धपाटा देखील तव्यावरती घालून घेऊया.
आता चमचाने तेल घालून याला पण दोन्ही बाजूंनी आपल्याला शेकून घ्यायचं आहे. एक बाजू छान खरपूस भाजली गेली आहे. आपण पलटी करूया आणि पुन्हा याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेऊया. अगदी मस्त खमंग आणि शेवटी कुरकुरीत असे धपाटे आपले बनवून तयार झाले आहे. मुगाच्या डाळीचे असल्यामुळे याची चव अप्रतिम आलेली आहे. आता हे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत देखील सर्व करू शकता. तर इथे मी दही, चटणी सोबतच लोणचं आणि बारीक चिरलेला कांदा यासोबत हे धपाटे सर्व केले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोप्या आणि नवनव्या रेसिपींसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.